सांगता येणार नाही. ॲज अ चाइल्ड आय वॉज व्हेरी क्वाईट अँड जेंटल. म्हणजे मला लहानपणी काही अशी खेळणी वगैरे जास्त काही मिळाली नाही, पण माझी आई शिवणकाम, भरतकाम, विणकाम वगैरे अशी कामं करायची आणि ती मला तिच्या शेजारी बसवायची. शी वॉज व्हेरी गुड क्राफ्टमन. ती तिचं चित्रकला तर चांगली होतीच, शिवाय ती फार अगदी बारीक कलाकुसर वगैरे अशी कामं करायची. ती नेहमी मला तिच्या शेजारी बसायची आणि एका कागदावरती पेन्सिलीने अशी रेघोट्या मारायची. पेन्सिल शेडिंग ॲज अ मीडियम म्हणून मी जेव्हा स्वीकारतो त्यावेळेला मला या माध्यमाचा, पेन्सिल या माध्यमाचा फार बारकाईनं अभ्यास करावा लागतो. म्हणजे मी वेगवेगळ्या प्रकारच्या पेन्सिल्स शोधत असतो. वेगवेगळ्या कंपन्या, जागतिक स्तरावरती ज्या फेमस कंपन्या आहेत अशा कंपन्यांचा शोध घेतो. कुठल्या नवीन ग्रेड्सच्या पेन्सिली बाजारामध्ये येत आहेत त्याचा थोडासा अभ्यास करतो. इवन मी कायम माझ्या हातात पेन्सिल असते आणि ज्यावेळेला रिकामा वेळ असतो त्यावेळेला माझा हात चालू असतो कायम. म्हणजे कागदावरती उभ्या आडव्या रेघा मारणं, वळणदार रेघा मारणं. पेन्सिल स्केचिंग करण्यासाठी यू हॅव टू प्रॅक्टिस अ लॉट, नथिंग एल्स. रोज म्हणजे मला असं वाटतं की आपण श्वास घेतो त्याच्यामुळे आपण जिवंत राहतो. तर मला असं वाटतं की आपल्याला जो एक स्केचर आहे किंवा जो चित्रकार आहे तो जर जिवंत ठेवायचा असेल तर त्याचा श्वास म्हणजे हे त्याचं रोजचं स्केचिंग आहे. जर रोज स्केचिंग केलं नाही तर कलाकार जिवंत राहणार नाही असं माझं स्वतःचं मत आहे. त्याच्यामुळे यू मस्ट स्केच अ लॉट रोज, आणि रोज सततची प्रॅक्टिस केली पाहिजे. त्याच्याशिवाय नाही दुसरा काही करता येणार नाही. कधीतरी आपल्याला सवड मिळाली, कधी काळी एखादं 6 महिन्यातनं एखादं चित्र काढलं तर ते मला नाही वाटत की इट विल वर्क. स्केचिंगमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्केचिंगचा विषय, म्हणजे आपण जो चित्राचा विषय निवडतो तो सगळ्यात महत्त्वाचा आहे आणि ते माझ्या दृष्टीने सगळ्यात अवघड काम. मी रोज अवतीभोवती सगळ्या गोष्टी बघत असतो. अनेक गोष्टी माझ्या सबकॉन्शियस माइंडमध्ये फिट आहेत, पण एकेका चित्राचा विषय ठरवण्यासाठी मला सगळ्यात जास्त वेळ लागतो. म्हणजे इनफॅक्ट मला चित्र काढायला 15 ते 20 मिनिटापेक्षा जास्त वेळ लागत नाही. ते इट्स अ सेकंडरी प्रोसेस. पण विषय निवडण्यासाठी मात्र खूप वेळ लागतो. त्यासाठी बऱ्याच गोष्टी कराव्या लागतात. म्हणजे मी खूप काही साचवलेलं आहे मनामध्ये. तर लहानपणापासून अनेक गोष्टी पाहिलेल्या आहेत, ऐकलेल्या आहेत, त्या पुन्हा रिकॉल कराव्या लागतात. मग ते आता एक चांगली गोष्ट आहे की आपल्याकडे माध्यमं आहेत. अनेक पुस्तकं मी सारखी बघत असतो, त्यात एखादा विषय क्लिक होऊन जातो किंवा इंटरनेटवरती बऱ्याच गोष्टी बघायला मिळतात. या सगळ्या ज्या गोष्टी आहेत या पुन्हा आपल्याला रिकॉल करतात आणि ती जी मनामध्ये जे काही साचलेलं आहे ते सगळं पुन्हा असं या चित्रांच्या रूपामध्ये बाहेर पडतं. मला जर कोणी चित्राचा असा विषय दिला की यांचं अमुकांचं चित्र काढा, अमुकांचं चित्र काढा, किंवा बरेच जण मला सांगतात की आमचं चित्र काढा कधी, तर आय से नो. याचं कारण असं आहे की मला त्या विषयामध्ये शिरायला खूप वेळ लागतो. म्हणजे मी काढेन नाही करायचं एखाद्याचं चित्र, पण असं लगेच कोणीतरी सांगितलं की अरे लगेच माझं चित्र काढा समोर बसून, तर म्हणजे काही जण काढतात, पण इट इज नॉट पॉसिबल फॉर मी. म्हणजे जसं गुरुदत्तच्या एका गाण्यामध्ये आहे की बिछडे सही बारी बारी, तशी आयुष्यात अनेक नाती हळूहळू दूर होत गेली, पण पेन्सिलचे असलेलं नातं अजूनही टिकून.